काय फरक पडणार आहे? नितेश फिरंगी ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि हे बघा, असे पोजिंग करून हे लोक काय काय येडे जाळे करणार आहेत हे आजच्या ब्लॉग मध्ये आपल्याला बघायला मिळाले. तर आजचा ब्लॉग स्पेशली माझे जे स्कूल फ्रेंड्स आहेत, लहानपणीचे एकदम लहानपणीचे, त्यांच्यासोबत बऱ्याच दिवसातून विचार केला की अरे आम्ही तर असं भेटत राहतो पण कधी ब्लॉग नाही होणार. असं विचार केला की चला काही गोष्टी तुम्हाला पण विचारतो, पुढे पुढे ऐकत राहा आणि काय गोष्टी खऱ्या आहेत ते तुम्ही मला सांगता. तसं तर आम्ही काल नाईट आउटला होतो 5 जण, आम्ही स्कूल फ्रेंड्स, आणि आजचा प्लॅन झालेला आहे कुठे जायचं आणि रात्रीपर्यंत आम्हाला माहिती नव्हतं कुठे जायचंय. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही पण सांगा की असे आहेत का तुमच्याकडे मित्र की जे तुम्ही ऑन द स्पॉट प्लॅन कराल आणि ते कुठेही तुमच्यासोबत चालायला तयार आहेत. आणि आज सकाळी आमचा प्लॅन झालेला आहे. म्हणजे याच्या आधी आमचा प्लॅन झाला होता भीमाशंकरला जायचा, त्याच्यानंतर आमचा प्लॅन झालेला लोणावळ्याला जायचा, त्यानंतर आमचा प्लॅन झाला होता इगतपुरीला जायचा. पण फायनली आम्ही एक प्लेस डिसाइड केलंय, ते तुम्हाला दाखवेलच. चला. एक महत्वाची गोष्ट, तुम्ही किती मोठ्या लोकांबरोबर पिकनिकला जा पण लहानपणीचे मित्र यांच्यासोबत चिंदीगिरी करून जे पिकनिकला जाण्याची मजा आहे ना, ते बघा. हा एक आहे, हा एक आहे, आणि अजून 2 आहेत, ते तर आमच्यापेक्षा पुढच्या लेवलचे. बघा, प्लॅन असा केलाय की रात्री कोणालाच माहिती नव्हतं कुठे जायचंय. सकाळी प्लॅन झालाय, मित्र अंडरवेअर घ्यायला गेलेत. लिटरली असे प्लॅन असतात म्हणजे. आणि तुम्ही पण खरं सांगा मला की असे तुम्ही कुठले फ्रेंड्स आहात ज्यांच्या सोबत जाण्यासाठी तुम्ही खूप कम्फर्टेबल राहता आणि काहीच विचार नाही करत. म्हणजे तुमच्याकडे कितीही पैसा असो नसो, असला तरी ती तेवढेच शेअरिंग, आणि नसलं तर तुमचं ऍडजस्टमेंट. माझ्यासोबत तर या मित्रांनी भरपूर वेळा केल्यात. म्हणजे असे माझे चांगले चांगले खूप कमी मित्र आहेत पण आहेत. तसंच तुम्ही पण सांगा की असे किती मित्र आहेत तुमच्याकडे, म्हणजे सोसायटीतले, शाळेतले, कॉलेजचे, त्यांच्यासोबत जायला तुम्ही खूप कम्फर्टेबल राहता. कारण की आता बरेच असतात लोक की त्यांना ह्या अशा गोष्टी आवडत नाही. तर आम्ही तर लिटरली शॉर्ट्स वर निघालेलो आहे, कारण की माहिती नाही काय तिकडे जाऊन अजून नाश्ता नाही केला. 2 जण यायचे आहेत, 2 जण आता अंडरवेअर घ्यायला गेले आहेत. मी बसलोय गाडीत, म्हटलं चला तुमच्याशी गप्पा मारतो. आणि दुबईवरून आल्यानंतर ही आमची पहिली ब्लॉग आहे, तर तुम्ही एन्जॉय कराल कारण की आजचा दिवस थोडासा फन असेल. आणि या व्हिडिओ मध्ये कदाचित बीप साऊंड जास्त टाकावे लागते मला, कारण की मित्रच तसे आहेत. काय आलं पाहिजे तर काहीच नाही. बॉक्सर पॅन्ट पण 200 रुपयाला येते, आम्हाला 100 वाली पाहिजे. आणि हे लोक इंजिनियर आहेत, लाखो रुपयांचं पॅकेज आहे. 200 रुपयाची बॉक्सर घ्यायला त्यांनी 200 वेळा विचार केला असेल. हा, हम गरीबी से ऊपर आए हुए लोग हे. हा, आणि हा पाठचा हे लाईट लावर यायचं थोडा दिवस. हा, एवढी मोठी लाईट लावली तो राख्या दिसत नाही, राख्या दिसत नाही, गोरा गोरा काळा नाही नाही. पहिले अर्धा तास यांनी खाल्ला, आंघोळ वगैरे सगळं, लिपस्टिक, पावडर, लिप्स पावडर कोण लिप बाम लावणार असेल, लिप बाम. हे डॉक्टर मी केस कापून येऊ का सलून म्हणतो, केस कापून केस विसरायला 15 मिनिटं. अरे खरंच रे, खरंच मानला तुम्हाला लोकांना माहितीये का. आणि तुला केस नाही येत नाही तर तुला पण 15 मिनिटं. मला सांग, तुला ज्या ठिकाणी जायचंय त्या ठिकाणी तुला आंघोळ करायची काय गरज आहे? आंघोळ केली तू? दोघांनी आंघोळ केले. असं थोडी पूजा करायला लागते, सकाळी दिवा लावायला लागतो, अगरबत्ती लावायला लागते. तुमच्यासारखं थोडी राक्षस सारखं उठलं झालं. डिओ आहे, डिओ. आणि मी तुमच्यासाठी मी एक्स्ट्रा टॉवेल आणले, तुमच्यासाठी एक्स्ट्रा मी नॅपकिन्स आणले, एक्स्ट्रा शॉर्ट्स आणले, 4 शॉर्ट्स आणले चौघांसाठी, 4 एक्स्ट्रा. मी हा एक माणूस आहे जो सगळ्या कामाच्या गोष्टी करतो. दाखव रे राज, किती 500 रुपयाचे अंडरवेअर घेतले ब्लिंकिट वरून, ते पण का. आणि देव करो सारा ती अंडरवेअर त्याला झालीच नाही पाहिजे. आणि ते एकदा बोलल्याच्या नंतर रिटर्न मिळाल माहितीये का. मला पोहे पाहिजे. तू काय खातोय?
तरी पोहे, हा तरी पोहे पण मिळते ना. साधं पोहे, तरी पोहे, जास्त तिखट नाही करू. 2 मिसळ, नॉर्मल मिसळ आणि एक केळी. या एकट्याने नाही बोलता होता किती पाव खाल्ले असते रे? त्याला एवढंच आहे. 5 पाव 6 पाव. मला वाटत ना दुपारी जेवणार आता तुम्ही. एवढा खा खाल्लं. मिसळ, पाववर पाव, छास, चहा, सोलकढी, पोहे, तरी पोहे, भेळ. आणि बिल किती झालं भाई? 530. फक्त 530 रुपये. आता स्पॉन्सर कोण आहे आज आपला? डॉबर द ग्रेट. जाऊ दे, यांना डॉबर सांगितलं तर कळणार नाही, नंतर दाखवू आम्ही. नाश्ता करून 1 तास झालाय. 1 तासाची जर्नी याच्या पुढे. आणि त्याच्यासाठी हे लोक बायकांसारखी शॉपिंग करायला गेले. कोल्ड्रिंक, चिप्स, जसं काय तिकडे यांना काय खायलाच नाही मिळणार आहे. आणि आज आम्ही कुठे जाणार आहे हे आम्हाला पण नाव नाही माहिती. तुम्हीच आम्हाला कमेंट करून सांगा की आम्ही कुठे गेलो. जसं सांगितलेलं बायकांसारखी शॉपिंग ते खरंच निघालं. फक्त कोल्ड्रिंक आणि चिप्स घ्यायला गेलेले. 800 रुपयाचे कोल्ड्रिंक्स घेऊन आले. चिप्स, कोल्ड्रिंक, चॉकलेट आणि काय काय घेतलंय अजून? चिक्की. चायला रे खरंच. म्हणजे एक फक्त कोल्ड्रिंक घ्यायला यांनी 20 मिनिटं लावले. 20 मिनिटं. आणि बोलतात की परत कधी जाणार नाही, कधी खेळणार, कधी जाणार. कोणाच्या तेल लवकर. कुठे रिसॉर्ट मध्ये जाऊन आपला पैसा खर्च करतायत. खरं जे एन्जॉयमेंट आहे ते आपल्या फॅमिली सोबत, आपल्या मित्रांसोबत हे नेचर बघण्याचं. आणि खूप म्हणजे खूप सुंदर जागा आहे. तुम्ही इकडे कधी पण येऊन व्हिजिट करू शकता. आणि स्पेशली हे मॉन्सून सीझन मध्ये तर खरंच खूप मजा आहे. तर अशा प्रकारे आम्ही आलो आहे भावरी डॅमला. आणि इकडे तुम्ही बघू शकाल 2-3 ठिकाणी तुम्हाला स्पॉट मिळतील. तुम्हाला जिकडे हवं असेल तिकडे तुम्ही जिकडे कम्फर्टेबल आहात तिकडे चिल करू शकता. हा स्पॉट आम्ही चूज केला आहे चिल करण्यासाठी. आणि इकडे आता आम्ही एन्जॉय करणार. आणि तुम्ही पण प्लॅन करा की या साईडला तुम्ही कधी येऊ शकता. सॅटर्डे संडे थोडंसं रश मिळेल तुम्हाला, पण मजा तेवढीच येणार आहे. आता टाइम झालाय 6:30 आणि आजचा दिवस कसा गेला म्हणजे काय कळालंच नाही. फुल ऑन एन्जॉयमेंट. कुठेच लंचला टाइम नाही मिळाला. तर कल्याणमध्ये येऊन परत आम्ही इकडे आता डोसा खातोय. म्हणजे जिकडून नाश्ता केला होता तिकडेच त्याच एरियामध्ये आम्ही आता डोसा खातोय. आणि लंचला टाइम नाही मिळाला मी तुम्हाला सांगितलं. आणि बाकी सगळ्यांना लवकर घरी जायचंय. तर आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि असे व्हिडिओ येत राहतील त्यासाठी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.